नमस्कार. आजचं संपूर्ण राशी भविष्य 12 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन. आज तुमच्या राशीत काय खास आहे, चला लगेच पाहूया. मेष राशीसाठी दिवस चांगला आहे. तुमची काही कामे थांबलेली होती ती आता पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन प्रोजेक्ट देखील मिळेल. व्यवसायात प्रगतीचे पाऊल पडणार असून सगळं काही सकारात्मक होणार आहे. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. परदेशातून किंवा सरकारी क्षेत्रातून धनप्राप्तीचे योग आहेत. वृषभ राशीसाठी दिवस समाधानकारक असून व्यवसाय किंवा करिअरच्या विस्तारात तुम्ही जास्त व्यस्त राहणार आहात. राजकीय क्षेत्रात तुमचा दबदबा हळूहळू वाढेल. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या किंवा सल्लागाराच्या मार्गदर्शनामुळे थांबलेले पेमेंट तुम्हाला मिळू शकते किंवा बदली प्रमोशनचा संकेत आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे नीट तपासा. व्यवसायात एखादा नवीन भागीदार होऊ शकतो. फक्त तुम्ही जे काही कराल त्यात फोकस ठेवा. मिथुन राशीसाठी दिवस ठीक आहे. तुम्ही क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करत असाल तर विशेष लाभाची शक्यता आहे. तुम्ही फ्रीलान्सर, डिझायनर, लेखक म्हणून काम करत असाल तर नवीन क्लायंट मिळण्याचे संकेत आहेत. कामात फोकस आणि बोलण्यात गोडवा ठेवा. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य आहेच, त्यामुळे प्रोजेक्ट मार्गी लागेल. आर्थिक दृष्टीने दिवस सामान्य असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी चांगले आहे. कर्क राशीसाठी दिवस अत्यंत शुभ आहे. तसेच धनलाभाचे योग आहेत, पण काही प्रोजेक्ट तुमचा वेळ जास्त घेतील. तुम्ही मेहनत करा, फळ मिळेल यात शंकाच नाही. मार्केटिंग, मीडिया, चित्रपट, संगीत किंवा फॅशनचे संबंधित व्यक्तींना मोठी डील मिळू शकते. सहकारी तुमच्या योजनांचे कौतुक करतील. व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे, परंतु एखाद्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. आर्थिक कामे व्यवस्थित पूर्ण होतील. सिंह राशीसाठी दिवस लाभदायक आहे. तुमच्यासाठी मिळकतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत, त्याचा लाभ घ्या. जॉब चेंज किंवा प्रमोशनची चर्चा पुढे सरकू शकते. वरिष्ठांशी थोडे मतभेद होऊ शकतात, परंतु संयमाने वागा आणि त्यांना नीट समजावून सांगा. जे जातक शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रात आहेत त्यांना फंडिंग किंवा स्कॉलरशिपशी संबंधित बातमी मिळू शकते. शेअर बाजारामध्ये घाई करू नका. म्युच्युअल फंड आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. कन्या राशीसाठी दिवस ठीक आहे. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, कारण जुन्या व्यवहारावरून कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी करा. कामाच्या ठिकाणी आपुलकीने संवाद साधा. तसेच कोणाचा अपमान करू नका. नोकरी आणि व्यापारातील प्रयत्नांना मोठे यश मिळेल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे, मात्र सर्व बाबींची पडताळणी करूनच पुढे जा. तूळ राशीसाठी दिवस चांगला आहे. तसेच घरात वातावरण सकारात्मक असेल. तुम्ही नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे. आर्थिक विवाद सुटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. बँकर, कायदेतज्ञ आणि सल्लागारांना विशेष यश मिळणार आहे. गुंतवणूक लाभ देणार आहे, पण तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. संध्याकाळी असणारा प्रवासाचा योग पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीसाठी दिवस फारसा ठीक नाही. जुने आजार डोके वर काढतील. दरम्यान आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांना बोनस मिळू शकतो. जे जातक इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल किंवा टेक एक्सपोर्टशी संबंधित काम करतात त्यांना लाभ मिळेल. दिवसभर थोडी धावपळ असेल, पण दिवसभर जे काही कराल त्याचा मोठा फायदा भविष्यात होईल. धनु राशीसाठी दिवस अत्यंत शुभ असून जोखीम आणि संधी दोन्हीने भरलेला आहे. स्टार्टअप किंवा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणारे जातक यशाकडे वाटचाल करू शकतात. शेअर बाजारात चढ उतार असूनही तुमची स्थिर विचारसरणी फायदेशीर ठरेल. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक आहे.
टॅक्स, विमा आणि बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली संधी मिळेल. मकर राशीसाठी दिवस सकारात्मक आहे. करिअर आणि व्यवसाय दोन्हींमध्ये वेग असेल. तुम्हाला काम करताना एक वेगळाच उत्साह जाणवेल. एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट हाताळणे थोडं तणावाचं आहे, त्यामुळे सावध राहा. स्टार्टअप आणि फायनान्स प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार लाभदायक आहे. भागीदारीशी संबंधित निर्णयांमध्ये स्पष्टता ठेवा. परदेशातील व्यवहारात गती असेल, त्यामुळे उत्साह वाढेल. कुंभ राशीसाठी दिवस थोडा कठीण असेल, कारण निरर्थक वाद आणि विरोधक वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी मात्र दिवस शुभ असून नवीन कल्पना लाभदायक ठरू शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगले पर्याय मिळण्याची शक्यता आहे. फायनान्स, IT आणि कन्सल्टन्सी संबंधित जातकांना क्लायंट मिळवण्यात यश मिळेल. काही कारणाने खर्च वाढला तर चिडचिड करू नका. मीन राशीसाठी दिवस फारसा ठीक नाही. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आणि त्यांच्या कामांमध्ये वेळ खर्च होईल. तुम्ही जर बँकिंग, विमा, सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर कामे यशस्वी होतील. एखादा जुना क्लायंट किंवा व्यावसायिक भागीदार पुन्हा जोडला जाऊ शकतो, ज्यामुळे लाभाच्या संधी निर्माण होतील. भागीदारीत करारावर स्वाक्षरी करताना सर्व अटी वाचायला विसरू नका. आज धार्मिक कार्यांवर खर्च वाढणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये.